आज सकाळी विधानसभेत विशेष सत्रात नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरून सभागृहात खडाजंगी झाली। समितीत भ्रष्टाचार झाल्याचा भाजप आमदारांचा आरोप होता। याबाबतची लक्षवेधी कृष्णा खोपडे यांनी मांडली होती। समिती बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी सदस्यांनी यावेळी केली। पणन मंत्री जयकुमार रावल यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिलं आणि राष्ट्रीय बाजार धोरण आणलं जाईल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली। मुंबईत कुर्ला इथल्या अनधिकृत हॉटेल प्रकरणी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून अनधिकृत बांधकामांची कबुली देण्यात आली। कुर्ल्यात अनधिकृत बांधकामांना 351 नोटीस बजावल्या असल्याचं मिसाळ यांनी सांगितलं। अनधिकृत बांधकामांवर होणाऱ्या कारवाई प्रक्रियेत बदल करण्याची गरज असल्याची माहिती मिसाळ यांनी यावेळी दिली। बोगस बियाणे प्रकरणी सभागृहातील जाणकार सदस्यांची समिती नेमण्यात येऊन याबाबत एक कृती आराखडा तयार करण्यात येईल अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली। दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। सध्या प्रश्नोत्तराचा तास सुरू आहे। आपण पाहूया